ब्लाऊज हा शिवणकाममध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक घटक आहे. जसं की बघा ड्रेस वगैरे किंवा अनेक कपडे हे सहज आणि इझिली हे शिवून होतात आणि सोपेसुद्धा असतात. पण ब्लाऊज हा असा विषय आहे की थोडं जरी चुकलं तर ते ब्लाऊज चुकल्यासारखं वाटतं. असे अनेक छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात ब्लाऊजमध्ये, जसे की शोल्डरच उतरू नये किंवा मुंड्यामध्ये फुगा येऊ नये. त्याचबरोबर अनेकदा जेव्हा आपण ब्लाऊज फिटिंग करतो तेव्हा सरळच लाईनमध्ये शिलाई येत नाही, ते वाकडे तिकडे जाते. असं का होतो? तर हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता या ठिकाणी संपूर्ण ब्लाऊज तयार आहे. आता शोल्डर जॉईन करेपासून ते बाही जॉईन करून आणि फिटिंग कसं करायचं आहे हे महत्त्वाचे आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिली टिप हे आहे, नीट लक्ष द्या. ह्या ठिकाणी बघू शकता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. जे शोल्डर बघा एकमेकाला पकडलं ना, मागचा आणि पुढचा पार्ट ते एकसारखं यायला पाहिजे, कमी जास्त अजिबात होता कामा नाही आहे. तर ह्यासाठी तुमची शिलाई आणि कटिंग आणि शिलाई परफेक्ट असेल तर शोल्डर असं कमी जास्त होत नाही शिवताना. कारण कमी जास्त झालं तर खरं तर ते फिटिंगला व्यवस्थित ब्लाऊज बसत नाही. आता शोल्डर जॉईन केल्यानंतर बघा काय करायचं आहे, तर एक गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. तर बाही जे आहे बघा, आपण बाही कशी कटिंग करतो की समोरच्या बाजूने अर्धा इंच डीपली कटिंग करतो. बघा तुम्हाला दिसत असेल बाही, बघू शकता मी डबल फोल्डवर केलेली आहे. अर्धा इंच चांगली डीपली इथं कटिंग झालेली आहे. अशी कटिंग होणं फार गरजेचं आहे. आता बघू शकता हे खड्ड्याकडील बाजू आहे, जे मी खडून मार्किंग केलेलं आहे. आता ते बरोबर समोरच्याच बाजूनी जॉईन केलं गेलं पाहिजे. नाहीतर काय होतं, मागची बाजू समोर आणि समोरची बाजू मागे असं चुकून जरी झालं तर तुमचा ब्लाऊज हे बिघडलाच म्हणा. आता थोडंफार म्हणजे मुंड्यामध्ये वगैरे बिघडल्यासारखं होतं, पण ते गिऱ्हाईकासाठी संपूर्ण ब्लाऊज बिघडलेला असतो. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक ब्लाऊज शिवतानाच सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच शिवायचं आहे. तर ह्या ठिकाणी बघा, जे समोरचे दोन्ही पार्ट आहेत ते उलट्या बाजूने समोरासमोर ठेवून घेतलं आणि त्याच्यावरती मागचा पार्ट जो आहे तो सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे. आता इथं अगदी 1 ते 2 पॉईंटवरती शिलाई करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. कारण अशी शिलाई करणे फार गरजेचं आहे, कारण फिनिशिंग व्यवस्थित येते. कुठल्याही बाजूने उलट्या बाजूने बघा दोरे दिसत नाही किंवा कुठली शिलाई दिसत नाही, बघू शकता तुम्ही. ही अशी फिनिशिंग येते. आता इथं शोल्डरला अर्धा इंचालाही कमी एवढ्या अंतरावरती आता आपण शिलाई करून घेऊया. तर ब्लाऊजची सरळ लाईनमध्ये जर शिलाई येत नसेल ब्लाऊज फिटिंग करताना, तर ते व्यवस्थित फिटिंगला ब्लाऊज बसत नाही. अनेक वेळेस काय होतं की थोडं जरी लूज जरी ब्लाऊज वाटला, म्हणजे अंगामध्ये लूज जरी बसलं तरीही कस्टमरला आवडत नाही किंवा फिटिंग झालं तर फारच टाईट झालं. त्यांना एवढं एक साधी गोष्ट खरं तर त्यांच्या लक्षात येत नाही आहे, म्हणजे फिटिंग झालं तर एखादी शिलाई उकललं तर ते बरोबर येतं किंवा लूज झालं तर एखादी शिलाई घातलं तर ते बरोबर येतं. पण नाही, त्यांना असं वाटत नाही. त्यामुळं आहे ना, कस्टमर नाराज व्हायच्या आधीच तुम्ही तुमचं काम परफेक्टली आणि बरोबरी करायचं आहे. तर बघू शकता ह्या ठिकाणी आता आणखीन एक महत्त्वाची टिप्स आहे, ते म्हणजे बघा बाही जॉईन करताना हे एक जरूर चेक करा. जसं की मागचा पार्ट आणि पुढचा पार्ट बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती, असं एकमेकाला लावून बघायचं आहे. आता हे अगदी एक सर्कल यायला पाहिजे. जर जास्त कमी जास्त होत असेल थोडंफार तर ते कटिंग करून टाकायचं आहे. बघा अगदी इथं 1 ते 2 पॉईंटच जास्त होत आहे. जेवढं कापड जास्तीचं होत आहे तेवढं तुम्ही कटिंग करून टाकायचं आहे. आता हे मागची आणि पुढची बाजू बरोबर आलेली आहे. असं का चेक करायचं आहे? असं चेक केल्याने काय होतं, जे मुंड्याची शिलाई आहे ते खाली वर होत नाही अशी शिलाई केल्यानंतर. आणि दुसरं महत्त्वाचं एक चेक करायचं आहे बघा, तिसरी टीप म्हणजे इथं गोल आकार दिसत आहे समोरच्या बाजूनी. जसं बाहीला आकार असतो तसंच इथं समोरच्या बाजूनी सुद्धा आपण अर्धा इंच डीपली गोल देतो. हे सुद्धा चेक करायचं आहे बरोबर आहे की नाही. जर तुम्हाला अर्धा इंचाचं अंतर वाटत नसेल तर तुम्ही आणखीन एकदा कट करू शकता. आता बघा बाहीचा बरोबर मध्ये काढायचा आहे, छोटासा कट द्यायचा आहे. आता हा कट बरोबर मुंढ्यावरती आला पाहिजे. तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. बाही असं बघू शकता, बरोबर हा कट बरोबर मुंढ्यावरती येत आहे बघा अशा प्रकारे. कारण असे छोटे छोटे टिप्स जे आहेत ब्लाऊज शिवताना ते फार महत्त्वाचे ठरतात. कारण एक छोटीशी चूक ब्लाऊज बिघडू शकते. त्यामुळं परफेक्ट आता आपण अर्ध्या इंचावरती
बाही जॉईंट करून घेऊया. आणि इथं गोल आकार असतो बाहीचा आणि मुंड्याचा, तुम्हालाही माहीत आहे. म्हणून ह्या ठिकाणी बघा अगदी सावकाशपणे इथं टिप करायची आहे. तर बघू शकता या ठिकाणी जे कट आहे ते बरोबर मुंड्यावरती आलेलं आहे. सावकाशपणे इथं टिप केल्यास कापड वगैरे दुमडतं, त्याची शक्यता राहत नाही. क्लिअर व्यवस्थितपणे शिलाई येते. त्यामुळे व्यवस्थित सावकाशपणे, जोपर्यंत तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत सावकाशपणे शिवायचं आहे. वेळ थोडाफार गेलं तरी चालेल, पण तुम्ही व्यवस्थित शिकता हे महत्त्वाचं आहे. तर बघू शकता या ठिकाणी बाही जॉईंट झालेली आहे. आता दुसरी बाजूसुद्धा सेम पद्धतीने मागची आणि पुढची जॉईंट करून घेऊया. तर बघू शकता या ठिकाणी दोन्ही बाह्या जॉईंट झालेल्या आहेत. आता ब्लाऊज सरळ केला आहे. आता सरळ ब्लाऊजवरतीच एक टीप आपण घालूया. अगदी 1 पॉईंट ते 2 पॉईंटवरती शिलाई करून घ्यायचं आहे. पाव इंचसुद्धा घ्यायचं नाही शिलाईमध्ये, थोडंसं शिलाईमध्ये घ्यायचं आहे. आता हा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी तुमच्या समोर ह्याची फिटिंगची जे लाईन आहे ते आखून दाखवणार आहे. तर बघू शकता अगदी सरळ लाईन येणार आहे. कारण तुमची कटिंग आणि योग्य ते चेक करून तुम्ही ब्लाऊज जर शिवलात तर अगदी परफेक्ट आणि सरळ लाईनीमध्येच तुमचा ब्लाऊज येणार आहे फिटिंगसाठी. तर या ठिकाणी बघू शकता आधी सरळवरती केलं टीप, त्यानंतर उलट्यावरती टीप करून घ्यायचं आहे, म्हणजे फिनिशिंग छान येते. तर दोन्ही बाजूची आपली शिलाई झालेली आहे. आता आपण ब्लाऊज फिटिंग करणार आहोत. सर्वप्रथम आपण बाहीपासून सुरुवात करूया. तर बाहीची गोलाई जी आहे ते 12 इंचाची आहे. तर 12च्या अर्ध 6 इंच, 6 इंचावरती एक मार्किंग करून घेऊया. आणि हा ब्लाऊज 34 साईजचा आहे, म्हणजे 34चा चौथा भाग हा 8.5 इंच येतो. तर 8.5 इंचावरती एक मार्किंग करून घेऊया. जर तुम्हाला टेपनं ब्लाऊज फिटिंग केल्यानंतर तुमचं ब्लाऊज योग्य ते फिटिंग होत नसेल तर ब्लाऊजवरती ब्लाऊज ठेवूनसुद्धा तुम्ही फिटिंग करू शकता. ते सुद्धा सोपी पद्धत आहे. आता कमर घेर हे 30 इंच आहे. 30चा चौथा भाग हे 7.5 इंच येतं. आता असं खडूनी हे तिन्ही पॉईंट जॉईंट करून घेऊया, किंवा तुम्ही पट्टीसुद्धा लावून बरोबर असं तिन्ही पॉईंट जॉईन करू शकता. त्यानंतर दुसरी जी बाजू आहे ते ह्या बाजूवरती असं बरोबर ठेवून घ्यायचं आहे, कुठंही कमी जास्त न होता, म्हणजे इकडंही एकसारखं मार्क उमटतं. तर दोन्ही साईडनं एकसारखी शिलाई येते. बघू शकता जसं मार्किंग केलेलं आहे तसं आपण शिलाई करून घेत आहोत. तर बाजूला 3-4 शिलाई जास्तीच्या घालायच्या आहेत. तर बघू शकता ह्या ठिकाणी अगदी सरळ लाईनमध्ये ब्लाऊज आपला फिटिंग झालेला आहे आणि अंगामध्ये सुद्धा परफेक्ट ब्लाऊज बसलेला आहे.